जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। नमस्कार, मी धनराज खंडाळे 7 मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे। 36 शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय विकास पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय हरिदास चंद्र भिशे हे निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। त्यांच्याकडून आपण त्यांच्या या प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सर, खरं तर सांगायचं म्हटलं तर राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं तर माझ्या कोणत्याही दोन्ही परिवारामध्ये कोणीही राजकारणामध्ये नाही आहे। ही माझी पहिली सुरुवात आहे राजकारणासाठीची। आजपर्यंत ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी मी पाहिल्या त्याचं एक उत्तर म्हणून मला हा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की राजकारणाची मी सुरुवात या लोकसभेमधून सुरुवात केली आहे। तुम्ही करिअर अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम करत आहात। अशा वेळेस तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये तेही लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहात। याचं मुख्य कारण काय की तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये कसं काय आहात? राजकारण आज जर आपण पाहिलं तर राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सकाळी जी काही टीव्हीवरती आपण बातमी लावतो त्या बातमीमध्ये जर आपण पाहतो तर प्रत्येक व्यक्ती आज राजकारणी एकमेकावरती टीका करतायत आणि टीका करतायत त्याचा फायदा नेमका कुणाचा? समाज तर बरकटला चाललाय, त्याचा आनंद समाज त्या टीकेच्या माध्यमातून घेतोय, परंतु जो समाजामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काम केलं पाहिजे, जो कामाचा मुद्दा आहे तो मात्र कुठेतरी साईडला जातो आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने काम बाजूला राहतं आणि टीका टिप्पणीच्या माध्यमातून हे राजकारण खेळलं जातं। याचं एक उत्तर बनण्यासाठी समाजामध्ये मला काम करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आले। लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत चालू आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आजी माजी खासदार ज्यांनी 3 वेळा खासदारकी भोगलेली आहे आणि आता विद्यमान खासदार आहेत, त्यांची दुसरी टर्म चालू आहे। अशा वेळेस तुम्ही नवीन पक्षाच्या माध्यमातून नवीन विचारधारा घेऊन आणि नवीन उमेदवार घेऊन स्वतः तुम्ही त्या रिंगणामध्ये आहात। शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो, कामगाराचा मुलगा कामगारच बनतो, डॉक्टरचा मुलगा पुढे जाऊन डॉक्टर होतो। त्याचप्रमाणे राजकारणाचे मुलं सुद्धा राजकारणीच होत आहेत। हे जे चक्र समाजामध्ये तुम्हाला दिसतंय आणि हे चक्र कुठेतरी थांबलं पाहिजे। हा जो पांडा आहे हा कुठेतरी मोडीत काढण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। कुणीतरी उभं आलं झालं पाहिजे, कुणीतरी पुढं आलं पाहिजे आणि मी निश्चितपणे सांगतो की मी हा प्रयत्न करतोय, या गोष्टीला कुठेतरी दुजारा देण्यासाठी मी हा प्रयत्न करतोय। मी या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी माझी उमेदवारी लढवतोय। मला निश्चितपणे माहिती आहे की हा माझा भाग नाहीये, हा माझा विषय नाहीये, परंतु समाजाला मला दाखवून द्यायचं आहे की सर्वसामान्यांचा मुलगा सुद्धा एक चांगलं राजकारण करू शकतो, हे एक चांगलं समाजकारण करू शकतो आणि म्हणूनच मी या मतदारसंघातून उभा राहिलेलो आहे। आणि मला खात्री आहे जर सर्वसामान्य लोकांनी मनात आणलं आणि आपलं बहुमोल मत मला दिलं तर मी निश्चितपणे सांगतो ही गोष्ट तुम्हाला सर्वांना बदल घडवून दाखवेल की एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा एक चांगला राजकारणी बनू शकतो आणि समाजाचा कुठेतरी जो काय पांडा आहे तो कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न आपण करू शकतो। सरांनी आता अतिशय पांडा मोडीत काढण्याचा समर्पक विचार आपल्या समोर आता व्यक्त केलेला आहे। या त्यांच्या विचारातून निश्चितच एक क्रांतिकारी ध्येय साध्य होण्यासाठी या विचाराची निश्चित मदत होईल अशी मला खात्री आहे। तर आपण या क्षेत्रामध्ये अगदीच नौके आहात, कुठलाही अनुभव नाही आपल्याला। तुम्हीच आता सांगितलं की माझ्या दोन्ही परिवारात म्हणजे आईकडच्या आणि वडिलाकडच्या दोन्ही परिवारामध्ये राजकारणाची कसलाही संबंध नसलेल्या कुटुंबातून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात आणि हा तुमचा पहिलाच प्रयत्न आहे। अशा वेळेस तुमच्या समोर दोन्ही बलाढ्य आणि अतिशय अनुभवी असे उमेदवार आहेत, यावर तुमचं काय मत आहे? काम करताना अनुभवाची गरज लागते ही निश्चितपणे मी मान्य करतो, परंतु मला सांगा लग्न करताना आपले काय अनुभव असतो का? नसतो ना, बरोबर? पण लग्न होतं आणि आपण संसारही चांगला करतो। आता मला 13 वर्ष झालं,
लग्न झालेले आहे आणि आमचा खूप चांगला संसार चालू आहे. मी निश्चितपणे सांगतो, कोणतंही काम करताना चिकाटी, तळमळ आणि जिद्द पाहिजे. या 3 गोष्टी माझ्यामध्ये पुरेपूर भरलेल्या आहेत आणि त्यामुळे मी विश्वासाने सांगतो की या 3 गोष्टी माझ्याबरोबर आहेत तर मी निश्चितपणे चांगलं काम करू शकतो. समाजाची सेवा करण्याची जी काही भावना आहे ती अंतःकरणातून, आतून आहे, ती रुजवायची गरज नाही आणि ती भावना पूर्ण करण्यासाठी म्हणूनच मी इलेक्शन लढवतोय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मला विश्वास आहे, तुम्ही मला लाख मोलाचं मतदान करताल तर त्या मतदानाच्या योग्यतेचं काम मी तुम्हाला करून दाखवतो. सर, आताच आपण सांगितलं की चिकाटी, ध्येय आणि तळमळ या माध्यमातून आपण करिअर अकॅडमीचे माध्यमातून आपण समाजकार्य करतच आहात, परंतु या ठिकाणी सक्रिय राजकारणात येण्याची आपल्याला गरज का भासली? सर, आपण पत्रकार आहात, आपल्याला माहितीच आहे सत्यमेव शहाणपण व्यर्थ आहे. अकॅडमी चालवत असताना मला बरेच अनुभव आले. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी करण्यासाठी ज्या आपल्याला ताकद लावावी लागते ती मात्र खूप लावावी लागते. ज्या पद्धतीने आपले राजकारणी त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे, त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, ते होत नाही. आणि म्हणून कुठंतरी मला असं वाटलं की हे राजकारण कुठंतरी आपल्या विचारांनी पुढे जावं, समाजाचे कार्य, समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळावी आणि म्हणून या ठिकाणी मी हा प्रयत्न करतो. सामाजिक जीवनामध्ये कार्य करत असताना अनेक गोष्टी मला करायच्या असतात आणि ते काम करण्यासाठी माझे काय अधिकार नसतो. अधिकाराविना ते कार्य अपूर्ण राहतं असं मला अनेक वेळा दिसलेलं आहे, जाणवलेलं आहे. आणि म्हणून मला तुमच्या मतदानाच्या रूपाने तो अधिकार मिळाला पाहिजे आणि ते अधिकार मिळाला तर मी समाजासाठी निश्चितपणे चांगलं काम करू शकतो आणि म्हणून मी हे राजकारण या क्षेत्रामध्ये करतो. आपल्यासमोर दोन्ही तगडे उमेदवार आहेत. त्यांनी मोठमोठे अजेंडे लोकांच्या समोर आणि मतदारांच्या समोर मांडलेले आहेत. अशा असताना तुम्ही नवखे आहात, तुमचा पक्ष नवीन आहे. अशा वेळेस तुम्ही जनतेसमोर आणि मतदारांसमोर कोणता अजेंडा घेऊन समोर येता? तुमचं राजकीय विजन काय आहे? हे पहा, मी अतिशय गरीब कुटुंबातून आणि नवीन पक्षामधून या ठिकाणी पुढे आलेलो आहे. हे पहा सर, मी अतिशय गरीब कुटुंबातून आणि एक नवख्या पक्षातून उभा आहे. माझा कोणताही मोठा अजेंडा नाहीये, परंतु जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझा पक्ष कटिबद्ध आहे हे मी याद्वारे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. सर, तुम्ही हे सर्व सांगताय ते आम्हाला पटतंय, परंतु 13 तारखेला मतदान आहे आणि आपल्या हातात मोजकेच काही दिवस राहिलेले आहेत. तर हे आव्हान आपण कसं पेलणार आहोत? तुम्हाला तर माहितीच आहे, सध्याचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचार मी या ठिकाणी करतो आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जातो आहे आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी सगळे जे काही माझा प्रचार आहे ते करण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करत आहात. मला पूर्ण खात्री आहे की मी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रचार प्रसाराच्या माध्यमातून माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून प्रचार करत आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या पक्षाची ही सर्व मंडळी या प्रचारामध्ये सक्रिय कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आपणही चॅनलच्या माध्यमातून ही सर्व माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवावी आणि माझी प्रसार करावी. मी आणि माझा पक्ष अतिशय मेहनत घेऊन माझ्या आणि माझ्या पक्षाचे विचार सर्वसामान्य मतदारापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही अतिशय प्रामाणिक काम करत आहोत. मला विश्वास आहे की हे कार्य आमचं निश्चितपणे चांगलं आहे. निश्चितच सर, आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या पक्षाची ओळख करून देत असताना आपले ध्येय धोरण आणि मतदार राजाला आपण कशा पद्धतीनं सामोरे जात आहात, ही यंत्रणा कशी हाताळतात, आपण नौके आहात, आपला पक्ष नौका आहे, राजकारणाशी आपल्या पक्षाची आणि आपली कुठलीही नाळ जोडलेली नसतानाही आपण अतिशय सुरेखपणे प्रचार यंत्रणा राबवत आहात आणि मतदार राजापर्यंत आपण मतदानाची एक विनंती स्वरूप हाक मागत आहात की मतदार राजा,
जागा हो आणि माझ्यासारख्या प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याच्या प्रथमच राजकीय प्रवासात प्रवास करायला निघालेल्या माझ्यासारख्या उमेदवाराला आपलं लाख मोलाचं मतदान देऊन मला आपली राजकीय सेवेतील सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, ही आपण जी मागणी करत आहात त्यासाठी आम्ही आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढील राजकीय प्रवासात आमच्या 7 मराठी न्यूज परिवाराकडून आपल्या राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.